this channel. So today we are going to learn about our new topic, that is the electrical energy produced by using the electrical energy based on the nuclear power plant. So from the nuclear power plant or from the nuclear material we have to prepare the electricity, and how we prepare this electricity, that which atoms we have to use, which type of process in this, that we have to see in this topic. Power plant based on the nuclear energy. So here the electrical energy can be generated by using the nuclear energy. So in the power plant based on the nuclear energy also, a steam turbine is used to rotate the generator. In the power plant of nuclear energy also, steam turbine is used to rotate the generator. म्हणजे या अगोदरच्या ज्या एनर्जी प्लांटमध्ये आपण बघितलं होतं की तिथे स्टीम जी होती दॅट इज यूज टू रोटेट द टर्बाइन. ओके, हियर ऑल्सो अ स्टीम टर्बाइन इज यूज टू रोटेट द जनरेटर. इथे सुद्धा टर्बाइनला रोटेट करण्यासाठी स्टीमचाच वापर करणार आहोत आणि स्टीम टर्बाइन जो असेल तो जनरेटरला रोटेट करेल. फक्त जी कोलपासून एनर्जी मिळत होती ती आता इथे न्यूक्लियर एनर्जीपासून मिळणार आहे. सो however here the energy released by, मग ही एनर्जी कुठून येणार आहे? सो एनर्जी रिलीज्ड बाय फिशन ऑफ न्यूक्लियाय ऑफ atoms like uranium or plutonium is used to generate the steam of high temperature and pressure. इथे काय होतंय? एनर्जी रिलीज बाय द फिशन ऑफ न्यूक्लियाय ऑफ atoms. जी फिशन एनर्जी आहे या फिशन मधनं जी एनर्जी रिलीज होईल युरेनियम आणि प्लुटोनियम सारखी. फिशन आणि फ्युजन ह्या दोन प्रोसेस आहे. यु नो दॅट फ्युजन म्हणजे काय की दोन ॲटमचं एकत्रित येणं, याला फ्युजन म्हणतात, फ्यूज होणं. आणि फिशन म्हणजे काय, एका ॲटमचं अनेक ॲटममध्ये डिफरंट पार्ट्समध्ये त्याचं डिवाइड होणं, याला फिशन प्रोसेस म्हणतात. पण जेव्हा हा न्यूक्लियाय असतो युरेनियम सारखा प्लुटोनियम सारखा जो अनेक पार्टमध्ये डिवाइड होतो तेव्हा त्याच्यामधनं खूप सारी एनर्जी क्रिएट होते. अँड दॅट एनर्जी वी हॅव टू यूज टू जनरेट द स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड प्रेशर. आणि हाय टेम्परेचर आणि प्रेशरची स्टीम तयार करण्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे. देन द एनर्जी इन द स्टीम रोटेट्स द टर्बाइन विच टर्न्स ड्राइव्स द जनरेटर प्रोड्युसिंग द इलेक्ट्रिसिटी. मग जी न्यूक्लियर एनर्जीमधनं जी फिशन प्रोसेसमधनं एनर्जी मिळणार आहे दॅट एनर्जी इज यूज टू रोटेट्स द टर्बाइन. दॅट एनर्जी इन द स्टीम दॅट रोटेट्स द टर्बाइन, then turbine drives the generator and we get the electricity that is given by the following flow chart. So the flow chart of nuclear power plant is given here. न्यूक्लियर रिॲक्टर फॉर न्यूक्लियर फिशन. इथे काय लागतं तर न्यूक्लियर रिॲक्टर लागतो न्यूक्लियर फिशन होण्यासाठी. आता इथे फ्युएल कोणतं वापरलेलं आहे? फ्युएल वापरलेलं आहे युरेनियम और प्लुटोनियम. युरेनियम किंवा प्लुटोनियम सारखे जे ॲटम्स असतात किंवा जे मॉलिक्युल्स आहेत ते इथे वापरले जातात. ॲटम न्यूक्लियाय त्यांचं वापरलं जातोय. ओके, आता इथे एक न्यूक्लियर रिॲक्टर फॉर द न्यूक्लियर फिशन. इथे फिशन प्रोसेस होते, त्या फिशन प्रोसेसमधून येणारी जी एनर्जी असते तर त्यामध्ये काय तर सिस्टीम फॉर द स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. आणि मग ती काय होते त्या एनर्जीचा वॉटरला यूज केला जातो हीट होण्यासाठी आणि त्या वॉटरमधनं काय तयार होतं हाय टेम्परेचर आणि प्रेशरची स्टीम तयार होते. मग ती स्टीम काय करते टर्बाइनला रोटेट करते. स्टीम टर्बाइन, देन जनरेटर अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. अगेन हियर इज अ स्टीम. So that steam is again converted into the water. So the conversion of steam back into the water, and that water is again to the boiler for the water reuse. For the reuse of water, that water is again come back to the boiler and that get heated. And this heat is done or do with the help of this nuclear fission energy. Okay. Then here a nuclear energy is converted into थर्मल एनर्जी. म्हणजे इथे काय होतंय की न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? थर्मल एनर्जीमध्ये झालं. कारण इथे न्यूक्लिअर एनर्जीचा वापर केला आणि त्यात थर्मल एनर्जी तयार झाली. देन थर्मल एनर्जी होती दॅट इज कन्व्हर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. कारण स्टीमला कायनेटिक एनर्जी आली. देन कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम इज कन्व्हर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. मग कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइनमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. And finally the kinetic energy of turbine is converted into what? Into the electrical energy. म्हणजे अशा प्रकारे काय झालं इथे स्टेप बाय स्टेप कन्व्हर्जन झालंय एनर्जीचं. सो लेट्स सी दॅट एनर्जी कन्व्हर्जन बाय द फ्लो चार्ट. न्यूक्लिअर एनर्जी होती, न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन थर्मल एनर्जीमध्ये झालं. थर्मल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी इन स्टीममध्ये झालं. देन कायनेटिक एनर्जी इन टर्बाइनमध्ये झालंय. अँड देन इट इज गेट कन्व्हर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. So here we also see that
the one form of energy is converted into the other form of energy. So energy neither be created nor be ट्रान्सफॉर्म. एनर्जी जी असते ती काय होते, ती तयारही होत नाही आणि ती क्रिएटही होत नाही, पण काय होते की ती इट इज ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू द अदर फॉर्म. ओके, सो दिस इज द all about the electrical energy produces using the nuclear energy and the energy transformation from one energy to the other energy. वर्किंग कसं आहे ते बघूया. याची डायग्राम पुढे आपण बघणार आहोत. मग कसं होत आहे, when the neutron is bombarded on the atom of uranium. जर युरेनियमच्या ॲटमवरती युरेनियम 235 घेतलेला आहे, याच्यावरती जर आपण न्यूट्रॉनचं बॉम्बार्डमेंट केलं, ओके, सो इट ॲब्सॉर्ब्स द न्यूट्रॉन अँड कन्व्हर्ट्स इनटू द आयसोटोप्स युरेनियम 236. आता काय होत आहे की आयसोटोप्स म्हणजे काय की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो, पण त्यांचा जो काय असतो की जो मास नंबर असतो तो डिफरंट असतो. मग या युरेनियमचा 235 हा मास नंबर आहे, बरोबर. आणि मग जेव्हा एक न्यूट्रॉन ॲड केला तर त्याचा युरेनियम 236 झाला. ओके, सो युरेनियम 36 जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे, तो स्टेबल नाही आहे, आणि युरेनियम 235 हा स्टेबल आहे. त्यामुळे युरेनियम 236 बीइंग एक्स्ट्रीमली अनस्टेबल अँड कन्वर्ट्स इनटू द ॲटम्स ऑफ बेरियम अँड क्रिप्टॉन. मग तो काय होतो की अनस्टेबल होतो, आणि अनस्टेबल झाला की तो बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये त्याचं डिव्हिजन होतंय. आणि ती डिव्हिजन कशाने होते, बाय द प्रोसेस ऑफ फिशन, रिलीजिंग 3 न्यूट्रॉन्स अँड 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. म्हणजे एक युरेनियम 236 हा अनस्टेबल असतो. त्या अनस्टेबल झालेल्या युरेनियमपासनं किती गोष्टी निघाल्या, पहिला निघाला बेरियम ॲटम निघतो, मग क्रिप्टॉन ॲटम निघतोय, त्या फिशन प्रोसेसमधनं 3 न्यूट्रॉन निघतात आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी निघते एका युरेनियम 236च्या एका फिशनमुळे, बरोबर. आता तिथे काय झालं, 3 न्यूट्रॉन अजून निघाले, बरोबर. सो द 3 न्यूट्रॉन्स जनरेटेड इन दिस प्रोसेस कॉज अ फिशन ऑफ 3 अदर युरेनियम 235 ॲटम्स रिलीजिंग द मोर एनर्जी. आता तुम्हाला मी हे डायग्रामने कसं आहे ते एक्सप्लेन करते. सो नेक्स्ट याच्यामध्ये ते बघूया. The neutrons released in the reaction release more energy through the fission of the more uranium nuclei. आता काय होतंय की इथे जे 3 अदर न्यूट्रॉन जे निघालेले होते ते 3 न्यूट्रॉन पुन्हा काय करतात, पुन्हा दुसरे युरेनियम 235 ला काय करतात, फिशन प्रोसेस करतात, पुन्हा त्याचा 236 बनतो. अशा प्रकारे काय होतं, चेन रिॲक्शन फिशन प्रोसेसची चालू होते. So this process fission of uranium 235 atoms continues. It is called as a chain reaction. Okay. So in the nuclear power plants, a controlled chain reaction results in release of thermal energy. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये काय केलं जातं, तर ही जी रिॲक्शन आहे ही चेन रिॲक्शन ही कंटिन्युअसली फास्ट याच्यामध्ये चालेल, पण इथे काय केलं जातं, त्याला कंट्रोल केलं जातं. आणि कंट्रोल चेन रिॲक्शन जर प्रोसेस केली तर तिचा उपयोग इथे थर्मल एनर्जीसाठी केला जातो. मग ती एनर्जी खूप हाय एनर्जी असणार आहे, आणि इतकी हाय एनर्जी 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट तिचा यूज जो आहे तो थर्मल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीचं कन्वर्जन थर्मल एनर्जीमध्ये झालं आहे, आणि विच इज यूज्ड इन द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन. आणि ती थर्मल एनर्जीचं कन्वर्जन आपण कुठे वापरणार आहोत, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशनसाठी वापरणार आहोत. ओके, सो हियर a nuclear power plant does not use a fossil fuels like coal. Therefore, the problems like air pollution do not arise. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कुठल्याही प्रकारे कोल सारखं फॉसिल फ्युएल वापरलं का नाही, त्यामुळे जे पोल्युशन, एअर पोल्युशन जे कोलमुळे होत होतं ते एअर पोल्युशन इथे घडत नाही. आपण बघितलं की एअरमुळे डिफरंट टाइप्स ऑफ हेल्थ प्रॉब्लेम्स होतात, त्याचे जे सूट पार्टिकल्स असतात त्यामुळे, बरोबर. त्यानंतर जे डिफरंट गॅसेस रिलीज होतात त्यामुळे पण हेल्थ प्रॉब्लेम होत आहेत. तर हा प्रॉब्लेम इथे येत नाही, कारण न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये कुठल्याही प्रकारचं फॉसिल फ्युएल वापरलेलं नाहीये. ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल, जर सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल जर अवेलेबल असेल तर दिस कॅन बी अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर न्यूक्लिअर फ्युएल जर चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असेल तर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशनचं हे काय आहे, गुड सोर्स आहे. सो हाऊ एव्हर देअर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द न्यूक्लिअर पॉवर जनरेशन. जरी हा गुड सोर्स असला इलेक्ट्रिकल एनर्जीचा तरी काय आहे की त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत की जे ह्या न्यूक्लिअर पॉवर जनरेशनमध्ये डिफरंट प्रॉब्लेम्स येतातच. जरी तो गुड सोर्स असला तरीही याला काही प्रॉब्लेम आहेत. सो लेट्स सी हियर अ फिशन प्रोसेस. आपण इथे बघूया की ही फिशन प्रोसेस कशी आहे. तर मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. काय केलं, युरेनियम 235 आहे, बरोबर. याच्यावरती काय केलं, एक न्यूट्रॉन बंबार्ड केला,
आता याच्यावरती एक न्यूट्रॉन बंबर्ड केल्यामुळे हा युरेनियम 235चा काय झाला 236 दिसतंय आपल्याला. 92 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे आणि 238 हा त्याचा काय झाला 36 हा त्याचा काय झाला मास नंबर. 35 होता 36 झाला कारण एक न्यूट्रॉन त्याच्यात ॲड झाला. पण हा कसा आहे अनस्टेबल आहे आणि अनस्टेबल झाल्यामुळे याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं 3 गोष्टींमध्ये झालं. पहिलं म्हणजे बेरियममध्ये झालं, दुसरं म्हणजे क्रिप्टॉनमध्ये झालं, 3 न्यूट्रॉन्समध्ये झालं आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी पण निघाली. बरोबर. आता काय होईल या 3 गोष्टी इथे रिलीज झाल्या, न्यूक्लिअर फिशन झालं. आता काय होणार हा न्यूट्रॉन पुन्हा 235 युरेनियम 235 दुसरा असेल प्रेझेंट, कारण जे फ्युएल आपण घेणार आहे न्यूक्लिअर फ्युएल ते न्यूक्लिअर फ्युएलमध्ये एकच ॲटम असणार आहे का युरेनियम 235चा नाही, तर असे अनेक ॲटम असतील. बरोबर. मग आता या पहिल्या प्रोसेसमधनं जो न्यूट्रॉन निघाला तो दुसऱ्या युरेनियम 235 वर जाणार. बरोबर. त्यातनं पुन्हा काय तयार होईल युरेनियम 236 तयार होणार. पुन्हा त्याच्यातनं काय तयार होणार बेरियम, पुन्हा त्यातनं क्रिप्टॉन, 3 न्यूट्रॉन विथ द 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. अगेन हा दुसरा न्यूट्रॉन होता तो पुन्हा युरेनियम 235 वर गेला, पुन्हा 236 बनला. त्यातनं पुन्हा बेरियम, क्रिप्टॉन, 3 न्यूट्रॉन आणि काय मिळालं 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी मिळाली. तसंच तिसरा जो न्यूट्रॉन होता तो पुन्हा युरेनियम 235 वर गेला, तो पुन्हा त्याचा युरेनियम 236 झाला. बेरियम, क्रिप्टॉन, 3 न्यूट्रॉन मिळाले अलॉंग विथ द 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. So in this way there more and more energy can be generated in this type of chain reaction. But in the nuclear power plant this chain reaction be controlled. ती रिॲक्शन कशी असते कंट्रोल राहते, कारण जर कंट्रोल केलं नाही तर काय होईल ही चेन रिॲक्शन इतकी वाढून जाईल आणि प्रचंड एनर्जी तयार झाल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं मिसॅप होऊ शकतं. त्यामुळे ही रिॲक्शन कशी असते कंट्रोल राहते. ओके. सो दिस इज द स्केमॅटिक ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हा न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा इथे दिलेलं तुम्हाला काय आहे एक स्केमॅटिक आहे. इथे तुम्हाला दिसतंय की ह्या डायग्राममध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या इथे दिसतंय तुम्हाला कंट्रोल पॉड्स आहेत. बरोबर. कंट्रोल पॉड्स आहेत हे कंट्रोल करतात. आता दिसतंय तुम्हाला न्यूक्लिअर रिॲक्टर इथे टाकलेले आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर. ओके. आता या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर एनर्जी तयार होते, ही फिशन प्रोसेस चेन प्रोसेस तयार होते. हिला कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल पॉड्स असतात आणि ती एनर्जी तयार झाली की काय होतंय इथनं काय येतंय ह्या पंपमधनं वॉटर येते. आता ते वॉटर काय होणार या एनर्जीमुळे हीट होणार. हीट झाल्यामुळे त्याची स्टीम तयार होणार अँड दॅट स्टीम गेट पास. आता ती स्टीम काय होते ती जी स्टीम असणार आहे ती पुढे इथे जाणार आहे. आता इथे पुढे गेल्यानंतर ही जी स्टीम असेल ही स्टीम काय होईल दॅट इज यूज टू रोटेट द टर्बाईन. आता ती स्टीम जी असेल ती काय होईल इथे ती टर्बाईनला रोटेट करण्यासाठी मदत करेल. मग टर्बाईन रोटेट झाला. आता इथे टर्बाईन रोटेट झाला की काय होईल इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होईल आणि उरलेली स्टीम आहे ती पुन्हा कुठे जाईल वॉर्म वॉटर गेट पास टू द कुलिंग टॉवर आणि कुलिंग टॉवरकडनं ती पुन्हा कंडेन्स्ड होऊन ती पंप थ्रू ते जे वॉटर असेल ते अगेन बॅक टू द पंप अँड अगेन दॅट इज रियूज आणि अशा प्रकारे ते वॉटर पुन्हा रियूज केलं जातं. सो दिस इज द वर्किंग ऑफ द न्यूक्लिअर पॉवर प्लांट इन द दॅट न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. पॉवर स्टेशनमध्ये हे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं वर्किंग हे असं असतं. या पद्धतीने आपल्याला काय मिळतं इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. आत्ताच आपण बघितलं इकडे की काय बघितलं की इथे जे होतं न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे हा काय आहे की जरी याच्यामध्ये गुड सोर्स असला तरी देर आर सम प्रॉब्लेम्स विथ द न्यूक्लिअर पॉवर जनरेशन्स. सो लेट सी द प्रॉब्लेम्स विथ associated with this nuclear power generation. The first problem is the products after the fission of nuclear fuel are also radioactive and emit the harmful radiations. The products are called as a nuclear waste. So how to dispose the nuclear waste safely is a big challenge before the scientist. So the product after the fission of nuclear fuel are also radioactive and emit the harmful radiation. आताच आपण बघितलंय की युरेनियम 236चं फिशन होऊन बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होतात आणि हे बेरियम आणि क्रिप्टॉन बोथ आर द रेडिओ ॲक्टिव्ह अँड दॅट इमिट्स द हार्मफुल रेडिएशन. ते काय करतात हार्मफुल रेडिएशन्स इमिट करत असतात. ओके. सो द प्रोडक्ट्स आर कॉल्ड एज अ न्यूक्लिअर वेस्ट आणि त्याला आपण काय म्हणणार त्याचा यूज झाला का कुठे नाही. आपल्याला फक्त युजफुल काय होतं एनर्जी आणि न्यूट्रॉन एवढेच युजफुल होते. बेरियम आणि क्रिप्टॉन होतं का नाही म्हणून त्यांना न्यूक्लिअर वेस्ट म्हटलं जातं. पण या न्यूक्लिअर वेस्टचं डिस्पोज कसं करायचं सेफली तर तो एक बिग चॅलेंज असतो सायंटिस्टसाठी आणि हा याचा एक काय आहे प्रॉब्लेम आहे. द नेक्स्ट प्रॉब्लेम इज अन ॲक्सिडेंट इन अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फेटल. इथे ॲक्सिडेंट होणं हे खूप स्वाभाविक आहे. दिस इज अ बिकॉज द ॲक्सिडेंट मे रिझल्ट इन अ रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन.
कारण इथे काय आहे, रेडिओ सबस्टन्स आहे, रेडिएशन्स हार्मफुल असतात, त्यामुळे ॲक्सिडेंट यामुळे होऊ शकतो आणि ते होणारे जे ॲक्सिडेंट असतील ते खूप सारे घातक असतील, बरोबर आहे. सो दीज आर द प्रॉब्लेम्स दॅट असोसिएटेड विथ दिस न्यूक्लिअर पॉवर प्लांट. जरी हा गुड सोर्स असला तरी याच्यामध्ये काय आहे, हे प्रॉब्लेम या along with this power plant, that is a nuclear energy power plant. So this is all about the nuclear energy power plant.